काय लिहिले फळ्यावर? म्हणजे काय? से म्हणजे काय? बोल. टेल म्हणजे काय? बोलच. बर. टेल म्हणजे पण बोल आणि से म्हणजे पण बोल. पण नक्की कधी कशाचा वापर करायचा ह्याचा नियम आज बघणार आहोत आपण. से कधी वापरायचं आणि टेल कधी वापरायचं. रेडी? बघा, टेल कधी वापरायचं? जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला जोडून काहीतरी बोलतो. एखाद्या व्यक्तीला जोडून, म्हणजे त्या वाक्यामध्ये व्यक्ती पण आली पाहिजे. आणि से व्यक्ती नसते, एखादी गोष्ट असते, काहीतरी गोष्ट असते. मग त्याला काय म्हणू आपण? समथिंग. काय म्हणू? समथिंग. बघा, से कधी येतं? जेव्हा समथिंग त्याच्यामध्ये असतं. आणि टेल कधी येतं? जेव्हा त्याच्यामध्ये काय असते? पर्सन म्हणजेच व्हेरी गुड, व्यक्ती. बरोबर. मग आता जर समजा मी एखादं वाक्य म्हटलं, टेल मी द स्टोरी. टेल मी द मी म्हणजे कोण आलं? मी आली ना. टेल मी द स्टोरी म्हणून इथं काय येणार? टेलच येणार. टेल मी द स्टोरी. ओके, फरक लक्षात घ्या. इथं मी आलाय, व्यक्ती आली आहे, मला गोष्ट सांग, म्हणून टेल शब्द आहे. चला, टेल मी द स्टोरी इथपर्यंत कळलं. आता आपल्याला बघायचं से काय येतो, कारण तिथं व्यक्ती येणार नाही. आता मीच म्हणते. आय से हॅलो. बरोबर का स्पेलिंग? आय से हॅलो. मी हॅलो म्हणतो. काय आलं इथं नूरजहेद? से आलं. का आलं? कारण कुणाला म्हणतोय ते दिलंय का? मला म्हणतोय असं मी म्हटलंय का? फक्त मी म्हणतो हॅलो. पण इथं काय आहे? टेल मी द स्टोरी, मला गोष्ट सांग. म्हणजे इथं काय आली? एक व्यक्ती. फरक लक्षात येतोय? बर, अजून एक उदाहरण घेऊया, भूतकाळातलं घेऊया. टेलचा भूतकाळ टोल्ड. टेलचा भूतकाळ आणि सेचा भूतकाळ सेड. सेड. आणि टेलचा भूतकाळ टोल्ड. बघा, आता भूतकाळातली गोष्ट सांगायची. काल सांगितलं मी, काल म्हणजे भूतकाळ. आय टेलचंच घेऊया. आय टोल्ड टू द टीचर. मी माझ्या शिक्षकांना सांगितलं. बघा, इथं टोल्ड का आला? कारण कुणाला सांगितलंय? शिक्षकांना. मग टीचर काय झाली? पर्सन, कुठली तरी व्यक्ती झाली. बरोबर. म्हणून तुम्ही काय वापरला? टोल्ड. टेल किंवा टोल्ड. बरोबर. भूतकाळातलं रूप तुम्ही वापरलं, कारण तिथं व्यक्ती आहे. तो व्यक्तीला, म्हणजे मी व्यक्तीला, एका व्यक्तीला काल सांगितलं. कुठल्या व्यक्तीला? टीचरांना. मी शिक्षकांना सांगितलं. भूतकाळ संपला, विषय. अर्थ लक्षात आला? तसंच आता समजा से वरून सेड घेतलं आपण. सेड भूतकाळ घ्यायचं आहे. शी. सेडची स्पेलिंग बरोबर आहे का? शी सेड बाय किंवा शी सेड गुड बाय. माऊली, फरक लक्षात घ्या फक्त तू. इथं व्यक्ती नाही आहे, ती फक्त बाय म्हणाली. कुणाला म्हणली दिलंय का? नाही. म्हणून इथं येणार से किंवा सेड. पण ज्याला कुणाला उद्देशून बोललेलं आहे, ज्याला कुणाला काहीतरी सांगितलेलं आहे, तेव्हा येतं टेल किंवा टोल्ड. असंच एक उदाहरण तुम्ही मला सांगायचं आहे. सांगणार? चला, तुम्हाला 1 मिनिट वेळ देते. टेलचं एक वाक्य सांगायचं आहे आणि सेचं एक वाक्य सांगायचं आहे. समजलंय का? आधी सांगा. मग वाक्य सांगणार? सांगा. मग चला विचार करा.